माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सांब जय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। प्रत्येकानं आपापल्या कुलस्वामीचा कुलस्वामिनीचा किंवा आपली ज्या देवावरती श्रद्धा आहे। ओम नमः भानु रूपाय इंदु रूपाय नमः। ओम नमः सर्व रूपाय शरण्याय नमो नमः। हरः ओम अस्य श्री रुद्रस्य प्रश्नस्य अघोर ऋषिः संकर्षण मूर्ति सर्वोपवादित्य परम पुरुषस्य श्री रुद्रो देवता अग्निचर्माय मिष्टिकाय गुरुचतुर्थी दपाभिषेके विनियोगः। ओम सकलस्य रुद्राध्यायस्य श्री रुद्रो देवता एकागायत्री चंद्र तिष्ठवन्त जगत् परमेष्टस्य श्री राम लक्ष्मण सीता देवता वृत्त्यर्थ श्री हनुमान देव। काढा की पाठ बाजूला कसर का चॅनेलवरील सर्वांना नमस्कार। आज आपण विशेष कार्यक्रमासाठी फाळकेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली या छोट्याशा गावामध्ये पारायण सोहळा सुरू आहे। त्या निमित्ताने आपण या सोहळ्याला उपस्थित झालेलो आहोत। आकृती हात आपणास सादर करत आहे। मंदिरातील हे विठ्ठल रुक्माईचे मंदिर मूर्ती व इतर देवदेवतांचे साधू संतांचे फोटोंचं पूजन केलेलं आहे। एक 2 दिवसापूर्वी या मंदिरातील मूर्तींचा जीर्णोद्धार केलेला आहे। यथाविधी सगळा कार्यक्रम पार पडलेला आहे। जय हनुमान राम लक्ष्मण जय गुरु हनुमान। छत्रपती शिवाजी महाराज शतशः प्रणाम। इतर मंदिराप्रमाणे या मंदिरामध्ये देवदेवतांचे लॅमिनेशन, त्यांच्या आरती संग्रह व इतर माहिती जे बॅनर्स या ठिकाणी लावलेले आहेत। पाठी व्यवस्थित ठेवा आणि सर्वांनी संतपंक्ती करता जायचं आहे। रामकृष्ण हरी। या ठिकाणी विनाधारक उभा राहिलेले आहेत। जोपर्यंत सप्ताह होत नाही तोपर्यंत हा विना एकमेकाकडून दुसऱ्यांच्यात दिला जातो, पण विना हा जमिनीला लागू दिला जात नाही। बरं काका, तुमचं नाव सांगा जरा। माझं नाव सर्जेराव राजाराम फाळके। ओके, राहणार फाळकेवाडी। ठीक मला आहे। टोपण नावानं बोलवतात, SR फाळके बापू। ओके, छान। आता तुम्ही जो हातात विना घेतलेला आहे याचं जरा थोडं महत्त्व सांगता का आम्हाला? याचं महत्त्व आहे, आम्ही पारायण चालू केलेलं आहे। जवळजवळ ह्या 12 वर्षे पूर्ण झाली। एक तप झाले 12 वर्षे। छान। आमच्या देवालयामध्ये ह्या हनुमान, विठ्ठल रुक्माई, राम लक्ष्मण सीता हनुमानाच्या मूर्त्या नव्हत्या। त्या आमच्या गावातील प्रतिष्ठित माणसांनी मूर्त्या आणून दिल्या आणि त्या ह्या विधीपूर्वक जे बसवावं लागतात, प्राणप्रतिष्ठान करावं लागतं। पुन्हा जे आपले शिखरावरती कळस बसवावा लागतो त्याचा कार्यक्रम घेऊन
भटजी वगैरे बोलवून त्याचा कार्यक्रम करून तो पार पाडला आणि त्यानंतर आमच्या गावात 21 तारखेपासून पारायणचा शुभारंभ झाला. प्रत्येक वर्षी आम्ही जवळजवळ 12 वर्षे झाली हा पारायण कार्यक्रम करत आहे. ठीक आहे. ह्या पारायणाचं थोडक्यात स्वरूप सांगा आम्हाला. सकाळी 4 ते 6 या काकड आरती घेतली जाते. 6 नंतर पुन्हा इथं आपले ज्ञानेश्वरी पारायण म्हणून महिला पुरुष मंडळी वाचन होतं. 7 ते 11 हे जवळजवळ वाचन ज्ञानेश्वरीचे वाचन केले जातं. त्यानंतर भोजन विश्रांती घेतली जाते. 1 तास भोजन विश्रांती घेतली. आमच्या गावातील काही लोक भोजनासाठी म्हणजे प्रत्येकजण कोण नाश्ताची हे करतंय, कोण संत पंक्ती करते. म्हणजे पारायणचं 11 वाजेपर्यंत झाल्यानंतर संत पंक्ती घेतली जाते. त्यानंतर थोडा वेळ विश्रांती असते 1 तास आणि दुपारी महिला भजनी मंडळ 1 ते 4 या दरम्यान भजनी मंडळ होते आणि भजनी मंडळ झाल्यानंतर त्यानंतर सायंकाळी हरिपाठ होतो आणि हरिपाठ झाल्यानंतर 5 ते 6 हरिपाठ होतो आणि त्यानंतर प्रवचन 1 तास केले जाते 6 ते 7 आणि त्यानंतर कीर्तन 9 ते 11 वाजेपर्यंत कीर्तन हा कार्यक्रम घेतला जातो. कीर्तनानंतर हरिजागर हा 11 ते 3:30 वाजेपर्यंत घेतला जातो. ओके, छान. तुम्ही अतिशय सुंदर माहिती सांगितली शॉर्ट बट स्वीटमध्ये. तुमचं आणि तुमच्या पारायण मंडळाचं आवडी चॅनेलतर्फे हार्दिक अभिनंदन.